सज्ज झालेत। पहा काही प्रेक्षक आपल्याला मैदानाच्या चारही दिशेनं जर आपण नजर फिरवली तर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात। कारण शनिवारचा दिवस म्हटलं तर या दोन ताकदवर संघांमध्ये होणारा सामना हा नक्कीच आकर्षण तमाम क्रीडा रसिकांसाठी असतो आणि इथे मात्र हे आकर्षण यावेळेस पहिल्या फेरीतील लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कोणत्या तरी एका संघाला या स्पर्धेला निरोप द्यावा लागणार आहे आणि कोणत्या तरी एका संघाचं मी म्हणेन की विजयी घोडदौड ही या ठिकाणाहून सुरू राहणार आहे। गोलंदाजीमध्ये वैयक्तिक गुणातील पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन सज्ज होते गोलंदाज कैलास चौधरी। कलंबोली एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नुकत्याच झालेल्या SPL सीझन 4 मध्ये या खेळाडूने मात्र तर नक्कीच सेर्वी प्रीमियर लीग। तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पहिला चेंडू घणाघाती प्रहार वेलकम केलं या ठिकाणी चेंडू लॉंग ऑफ चेंडू करून सीमारेखा पार षटकार मिस्टर ICPL या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय। फलंदाज विनोद भिल्ल अर्थातच मिस्टर ICPL यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये। नॉन स्ट्रायकिंग एंडला मिस्टर KPL अर्थातच कळंबोली प्रीमियर लीगचा सर्वोत्तम खेळाडू बायकरमॅन आणि जर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर ICPL इंटर कॉलनी प्रीमियर लीगचा सर्वोत्तम खेळाडू। यावेळेस पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह गोलंदाजच्या दिशेने चेंडू तटवला गेलाय। पहिल्या चेंडूवर षटकार आलाय त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते या ठिकाणी चेंडूवरती येतोय। सिंगल मात्र या ठिकाणी मिळवतील जाते आणि या सिंगलला संघाची एकूण धावा संख्या धावफलकावर षटक क्रमांक 1 या ठिकाणी सुरू आहे 7 धावा धावफलकावर। तर पहिल्या दोन चेंडूमध्ये आक्रमक सुरुवात जरूर पाहायला मिळाली आहे। गोलंदाज कैलास या गोलंदाजावरती मानसिक दडपण निर्माण केले। पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा नेहमीच ज्या खेळाडूवरती असतात मिस्टर KPL बायकर मॅन ऑफ कलंबोली क्रिकेट या ठिकाणी मात्र प्रतीक ठाकूर ट्रिमेंडस ठाकूर मैदानाच्या आतमध्ये। अपेक्षा असणार आहेत सामन्याची गरिमा पहिल्या फेरीतील पहिली लढत आहे आणि इथून मात्र जर आदित्य प्रिया A संघाला सर्वोत्तम कामगिरी करायची असेल तर या दोन खेळाडूंना बऱ्याच कालावधी मैदानावरती उभा राहावं लागेल। 4 षटकांमध्ये किमान 3 षटक या दोन्ही खेळाडूला मैदानावरती उभा राहावं लागेल। यावेळेस मात्र जर फ्लो आपण पाहिला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, खराब चेंडू होता परंतु प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा ही रणनीती आणि त्यामुळेच की काय जर हा चेंडू लेफ्ट केला असता प्रशांत तर नक्कीच एक अवांतर धाव धावफलकावरती मिळाली असती। प्लस गोलंदाजावरती जे मानसिक दडपण आहे ते दडपण मात्र पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं असतं। परंतु जर तर या शब्दांना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणतंही स्थान कोणतंही अस्तित्व नसतं। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवला गेला। उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये वळवण्याचा प्रयत्न केला गेला परिणामी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये। यावेळेस उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू कव्हर रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण चेंडू थांबणार नाहीये। गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेखा पार चौकार। मात्र उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह केलं गेलं ही रणनीती असायला पाहिजे। चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला तुमचं शॉर्ट सिलेक्शन करायचं आहे। हा चेंडू जर तुम्ही मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला वळवण्याचा प्रयत्न कराल तर कैलास चौधरीकडे जो वेग आहे ज्याला कळंबोली एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो तो खेळाडू तुम्हाला टाइम करू देणार नाहीये। इथे मात्र फलंदाजानं ओळखलं उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे जमिनी लगतचा फटका खेळला रिस्क घेतला नाहीये या फटक्यामध्ये आणि 4 महत्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती आल्या। यावेळेस लोअर फुल टॉसचा चेंडू होता ऑन साइड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय चेंडू थांबणार नाहीये। 1 बाउन्स सेंड टू द फॅन्स बॅक टू बॅक दुसरा चौकार। तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय। मानसिक दडपण निर्माण केलंय
गोलंदाज कैलास चौधरी या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा विनंती असेल आयोजकांच्या वतीनं सन्माननीय दीपकजी चव्हाण साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न झाला. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याऐवजी या चेंडूला जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये आणि इथे मात्र षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि प्रशांत धावफलकावरती धावा आल्यात बिनबाद 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. याच धावगतीने जर धावा आल्या तर 4 षटकांमध्ये तब्बल 60 धावा. हे समीकरण मात्र आपल्याला नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळेल. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये येणारे गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतील यावरती मात्र पूर्णपणे या सामन्याची भिस्त असणार आहे. यावेळेस एलआयजी एंडकडनं गोलंदाजी होईल. गोलंदाजीमध्ये सर्वात प्रभावी अस्त्र, अनुभवी अस्त्र या ठिकाणी मात्र वापरलं जात आहे. 40+ संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे विक्रम पवार यांच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मिस्टर आयसीपीएल अर्थातच विनोद बिल्ल, एक जबरदस्त ऍथलीट, मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर या खेळाडूवरती पूर्णपणे विस्त असणार आहे. काय रणनीती असेल, इथून सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली जाणार, प्रत्येकला संधी दिली जाणार, कारण प्रत्येक साठी उपयुक्त एंड हा एलआयजी एंड नक्कीच मानला जाणार. परंतु रणनीती काय असेल, 15 धावा धावफलकावरती आल्या, दबाव आहे गोलंदाजांवरती. यावेळेचा चेंडू बेगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. एकंदर जर आपण रणनीती पाहिली तर सिंगलने केवळ स्ट्राईक रोटेट करणं याला प्राथमिकता दिली गेली आहे. प्रत्येक ठाकूर ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीकचा विचार केला तर 2 चौकाराच्या मदतीने 8 धावांचं योगदान दिलंय. प्रतीकनं एक पहिल्या षटकामध्ये षटकारानं सुरुवात केली होती फलंदाज विनोदनं आणि एकूण धावांचं योगदान राहिलंय विनोदचं 7 धावांचं. तर विनोद खेळतोय आपल्या वैयक्तिक 8, फलंदाज प्रतीक खेळतोय आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 16 धावा. पण कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव आलेली नाहीये. ही मात्र जमेची बाजू जरी असली डीजी मास संघाची, परंतु इथे मात्र बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस एक ब्रेक प्रतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या अगदी मधोमध घेतलाय आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम षटकार. फटका असा धुवाधार. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली गेली आणि त्यानंतर मात्र काय आक्रमण या मैदानावरती दाखवलं गेलंय. एंड कोणताही असो, या फलंदाजाच्या भात्यामध्ये केवळ आणि केवळ आक्रमक फटके हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शफल अक्रॉस द लाईन. इथे मात्र बिग हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न, झेल मात्र सुटतोय आणि षटकारांची हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळते. आक्रमण आक्रमण आणि केवळ आक्रमण मैदानाच्या आतमध्ये.
तुला या मैदानावरचा सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणून संबोधलं जातं का या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक मैदानावरती गर्दी करतात हे मात्र दाखवून
थँक्यू. तर या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज नवका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इनॅट नंबर 3 फलंदाज किशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. पहा किशन प्रमोट केलं गेलंय. मला वाटतं सागर कदाचित या संघामध्ये उपलब्ध नाही आहेत राहुल जाधव आणि तेच कारण आहे की यावेळेस मात्र किशनची वर्णी लागते. किशन इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये, परंतु जो विश्वास दर्शवला गेला होता संघनायकाच्या माध्यमातून. पहा तुमच्या आघाडीच्या गोलंदाजावरती प्रशांत हा विश्वास असणं गरजेचं आहे. ज्या कैलासनं पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या त्याच गोलंदाज कैलासवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेला. यावेळेस उजव्याची बाहेरचा चेंडू होता फ्लाइंग स्लिप मध्ये. काय कमालीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त कमबॅक इथे मात्र सामन्यामध्ये. पा जसं प्रतीक ठाकूर मैदानाच्या बाहेर गेला, पूर्णपणे मी म्हणेन की जी एनर्जी आहे जी ऊर्जा आहे या प्रत्येक खेळाडूमध्ये रामदास महानवरनं मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दाखवलं गेलंय. निर्धाव चेंडूची होते सांगता, कमबॅक करण्याची चिन्ह या सामन्यामध्ये मात्र परत येण्याची चिन्ह दाखवली आहेत ती क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाज कैलास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावरती हायवे कडनं. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. ऑन साइड रिझन मध्ये चेंडू वळवला गेला आहे. कदाचित चेंडू या ठिकाणी मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. सिंगल मात्र या ठिकाणी मिळते आणि या सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती एक गडी बाद 42 धावा 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावफलकावरती येत आहेत. पहा हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथून मात्र येणाऱ्या फलंदाजाच्या माध्यमातून होतोय. कारण ज्या फ्लाइंग स्टार्टची गरज होती, ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात प्रतीकनं आपल्या संघाला मिळवून दिली. आवश्यकता आहे ती या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याची. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला फलंदाज किशन. लोवर फुलटॉसचा चेंडू होता. चेंडूला उंची दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय. इथे मात्र चुकी होणार नाहीये. काय कमालीचा झेल इथे मात्र पूर्ण केला जातोय. दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन आदित्य प्रियस. ठिकाणी मात्र गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं एक आमूलाग्र बदल नक्कीच पाहायला मिळाला. कळंबोली एक्सप्रेस अर्थातच कैलास चौधरी याने या षटकामध्ये धीम्या गतीच्या चेंडूंचा वापर केला. प्रशांत हे मी म्हणेन की यशाचं गमक ठरलं. कारण जितक्या वेगानं तुम्ही चेंडू फेकणार फलंदाज तितक्या वेगानं तो चेंडू मैदानाच्या बाहेर धाडणार. परंतु जर तुम्ही चेंडूवरची गती कमी केली, जर चेंडूला धीम्या गतीनं फेकला तर मात्र त्यावरती फटकेबाजी करणं तितकीशी सोपी गोष्ट नसणार आहे. आणि हे मात्र ओळखलं कैलासनं दुसऱ्या षटकात. प्रतीकला फेकला गेलेला चेंडू होता, जरूर हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव एका गोष्टीमुळे आपल्याला पाहायला मिळाला आणि तो होता धीम्या गतीनं फेकलेला चेंडू. जिथे प्रॉपर टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला प्रसाद टावरेनं सुरेख झेल पूर्ण केला. त्यानंतर मात्र मैदानामध्ये आलेला किशनला देखील धीम्या गतीनं चेंडू फेकला. अगदी अभिवडन की बोटांची जादू दाखवली गेली. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली कैलासकडनं आणि त्याचा फायदा मात्र उचलला गेला. मिड विकेट काउंट कॉर्नर रिझन मध्ये हा झेल पूर्ण केला गेला. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पुन्हा एकदा वेग भरण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू हाफ ट्रॅकर आणि त्याचा पुरेपूर फायदा. बॅटीचा आउटर आहे. चेंडू सीमारेखा पार चौकार. तर या ठिकाणी मात्र चौकार आलाय. मच निडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जातं. प्रतीक ठाकूर बाद झाल्यानंतर मात्र पहिला आत्मविश्वास प्रौढ फटका फलंदाज विनोदच्या बॅटमध्ये. यावेळेस चेंडूला जास्त उंची दिली गेली आहे. तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेलच्या खाली येतोय. वेल जज कॅच. इथे मात्र दुसरा झेल पूर्ण करतोय हा क्षेत्ररक्षक रोशननं मात्र 2 झेल पूर्ण केलेत. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय आणि आता मात्र धावफलकावरती धावांचा ओघ जर आपण पाहिला 50-55च्या आतमध्ये जर रोखलं गेलं तर मात्र या सामन्यामध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे, ती कुवक आहे, ती धमक आहे डीजी मास संघामध्ये देखील.
मागचा करत असताना सामन्यामध्ये परतीचे मी म्हणेन की दरवाजे खुलले गेले त्या अखेरच्या 2 षटकांमध्ये डीजी मास या संघाकडून. ठिकाणी मात्र पहिला फलंदाज गमावला गेला सांघिक 41 या धावसंख्येवरती आणि त्यानंतर मात्र अंतिम 2 षटकामध्ये आदित्यप्रिया जयमल्लार संघाची धाव्या मात्र आल्या फक्त आणि फक्त 11 धावा. या ठिकाणी 11 धावा धावफलकावरती आल्या आणि इथून जर आपण विचार केला तर मी म्हणेन की परतीचे दरवाजे खुल्ले केलेत प्रशांत. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या फ्लो मध्ये धावा आल्या 20.50च्या सरासरीने 41, परंतु प्रत्येकची महत्वपूर्ण विकेट गमावल्यानंतर उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 11. इक्वेशन पास स्क्रीनवरती आपण पाहू शकता. येणारे 24 चेंडू 53 धावांची गरज. या 53 धावा या धावफलकावरती कशा पद्धतीने उभारला जाणार याचा प्रत्यक्ष धावता होणार रेकॉर्डसाठी मायक्रोफोन वरती होतोय बदल. मी थोडासा थांबतोय परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका. एन्जॉय करा आमदार चषक 2022. आणि जसं खेळाचं उत्तर रद्द होईल सुरू या पुन्हा एकदा जोडले जाऊयात मराठीचा एक अप्रतिम आवाज प्रशांत पुजारी यांच्यासोबत. तर विनंती असेल पंचांना की कृपया पंचा आपण त्वरित सामना चालू करायचा आहे. कारण पहिल्या फेरीतील अजून देखील एक सामना आपल्या अद्याप देखील खेळवायचा आहे. तर या दरम्यान विनंती असेल शिवस्वराज्य विरुद्ध संघर्ष बी या दोन्ही संघाच्या संघनायकास विनंती असेल की कृपया आपण नाणेफेक करण्यासाठी ते यायचं आहे व्यासपीठावरती. चला पहिली पुकार असेल संघर्ष बी विरुद्ध शिवस्वराज्य. पहिल्या फेरीतील अंतिम सामना यासाठी विनंती असेल पुन्हा एकदा की दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय नाणेफेक करण्यासाठी. ओव्हर टू प्रशांत. तर निश्चित स्वरूपाने हे होतं पहिल्या सत्र आणि पहिल्या सत्राची समाप्तीनंतर स्कोर कार्डचा जर विचार केला तर 52 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 53 धावांची. स्ट्रायकर हँडवरती आपण पाहतोय ते शशी जाधव आले. तर नॉन स्ट्रायकर हँडवरती आपण पाहू शकतो शिवा अर्थात सचिन ठोंबरे. खूप वेगळा बदल आज या टीमच्या स्ट्रॅटेजीज मध्ये दिसतोय. अगदी टॉस उडवण्यापासून प्रवीण सर टॉस साठी रामदास महानवर आले होते आणि स्ट्राईक वरती शशी आहे, नॉन स्ट्रायकर हँडवरती सचिन ठोंबरे आहे. म्हणजे आता थोड्याशा स्ट्रॅटेजीज बदलल्या आहेत. बघा आतापर्यंत जर पाहिलं तर 6 ते 7 टुर्नामेंट आतापर्यंत या मैदानावरती साकारल्या गेल्या आणि जर हंगाम पाहिले तर हंगाम इथे म्हटलं निरोप घेण्याच्या
प्रवाहामध्ये आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये चेंजेस गरजेचे होते आणि चेंजेस कितपर्यंत योग्य ठरतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये, प्रतीक ठाकूर मिस्टर 360, चेंडू मात्र हवेमध्ये. बघा मैदानावरती पूर्णपणे शांतता. प्रतीक ठाकूर सारख्या खेळाडूकडून अशा प्रकारच्या चुका होणं, शशी जाधव सारख्या खेळाडूंना तुम्ही जीवनदान देणं, हे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुम्ही तुमच्या संघाला संकटाच्या गर्तेमध्ये ढकलताय. क्रिकेट अनिश्चित यांनी भरलेला खेळ, परंतु प्रतीक ठाकूर निश्चित स्वरूपाने एक असा खेळाडू मित्रांनो जो आपल्या व्हील पॉवर वरती विश्वास दर्शवतो. त्याला माहिती आहे माझ्याकडे क्षमता काय आहे, त्याला माहिती आहे माझ्याकडे ताकद काय आहे. आणि जर पाहिलं तर प्रतीक ठाकूर डाव्या हाताने इंजर्ड आहे प्रवीण सर. मसल्स पूर्णपणे टेअर झालेले आहेत. गेली कित्येक दिवस सातत्याने तो डॉक्टरांबरोबर फॉलोअप घेतोय. परंतु क्रिकेटबद्दल आत्मीयता आणि संघ मालक अर्थात दीपक शेठ यांनी जो विश्वास दर्शवलाय त्या विश्वासावरती सार्थ उतरण्याचा प्रयत्न आता प्रतीक ठाकूर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय. बघा प्रतीक ठाकूरचं एक षटक टाकणं हे खूप गरजेचं आहे जर का या संघाला या सामन्यामध्ये आपलं स्थान बळकट निर्माण करायचं असेल तर. पुढचा चेंडू लेफ्ट राऊंड द विकेट, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची बॅटिंगची लीडिंग एज घे, चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय डीप थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक विजय तिथे उपस्थित. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीची कोशिश आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या दोन धावेच्या बरोबरीने आता मात्र आपण पाहतोय की दोन्ही फलंदाजांनी आपल्या वैयक्तिक कोट्यातील धावसंख्येचं खातं मात्र उघडलंय. सांघिक कोट्याचं धावसंख्येचं खातं शशी जाधव यांनी उघडलं होतं. एक धाव निश्चित स्वरूपाने भेटली होती. झेल सुटला होता, थोड्याशा अडचणींना सामोरं जावं लागेल, परंतु सचिन ठोंबरे मित्रांनो मिस्टर गेम चेंजर मात्र मैदानावरती. सचिन यांच्यासाठी पुढचा चेंडू. यावेळेस आपण पाहतो की प्रतीक ठाकूर येत आहेत. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धीम्या गतीने टाकलेला चेंडू. बघा आपण पाहू शकता प्रतीक ठाकूरला या इजा थोड्याशा जाणवायला लागल्यात, थोडासा त्रास होतोय, परंतु प्रतीक ठाकूर सांगायचं म्हणलं एक चांगला ॲथलेटिक आहे, एक चांगला जिम ट्रेनर आहे आणि शरीर सौष्ठत्व कित्येक वेळा स्पर्धेमध्ये त्याने सहभाग देखील नोंदवलाय आणि शरीराकडे फिटनेसकडे खूप चांगलं लक्ष देतो. परंतु काहीशा इजा त्याच्या हाताला झालेल्या आहेत. तर विनंती असेल बघा या व्यासपीठाच्या माध्यमातून जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा असेल कृपया करून रिस्क नका घेऊ. क्रिकेट क्षणार्धाचा खेळ आहे, शरीर संपत्ती ही सर्वाधिक मूल्यवान आहे. तो टॉस साठी विनंती असेल. संघर्ष बी संघाचा संघनायक आलेला आहे तर शिव स्वराज्य या टॉस साठी रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, लाऊड ॲपेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज आपण पाहतो की सचिन ठोंबरे यावेळेस मात्र संत पावलांनी निराशाच्या प्रश्न चिन्हांनी मैदानाच्या बाहेर. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की प्रतीक ठाकूर यावेळेस मात्र आपल्या बोटांची जादू चेंडूवरती अशा प्रकारे दाखवतात की फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत, बाद होत आहेत. पंचांचा इशारा आपण पाहिला की कल्पेश मोहिते जशा प्रकारे लाऊड अपील केली गेली प्रतीक यांच्या माध्यमातून लगेचच इशारा मात्र निर्वाळा दिला पंचांनी या निर्णयाला आणि मात्र बाद झालेत. टॉस साठी आपण पाहतोय या पूर्ण स्पर्धेचे सर्वेसर्वा जमीरजी शेख साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस घेतला जातोय आणि संघर्ष बी चे कप्तान प्रवीण सर आपण पाहू शकता, प्रमोद इंगळे हे मात्र आलेले आहेत. तर चला ज्या कोणी प्रेक्षकाची ती गाडी असेल ती कृपया करून साईडला घ्यायची. शुभम नागरगोजे चला थोडस सहकार्य करा शुभम, धन्यवाद शुभम. अजून एक आदित्यप्रिया संघाचा चाहता दर्शक वर्ग आता शुभम नागरगोजे मात्र सामन्याचा आनंद घेत असताना धन्यवाद. दर्शकाचं आभार व्यक्त करत घेऊन चलत मात्र मैदानावरती आता मात्र रामदास महानावर आले. चेंडूंचा जर विचार केला आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 4, 2 चेंडू महत्वाचे असणार आहेत. रामदास महानावर 2 चेंडूचा समाचार घेणार की मोठा फटका खेळणार. बॅकफुटला जात वाईट रिजनला खेळण्याचा प्रयत्न, विनोद भिल तिथे उपस्थित. एकच धाव मात्र घेतली जाते, स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. बघा आता जो नाणेफेकीचा कौल पार पाडला गेला इथे शिवस्वराज्य संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे.
तर नक्कीच तुमचा जो काही निर्णय असेल त्याच्यावरती त्वरित लवकरात लवकर आपल्याला अंमलबजावणी करायची. तर यावेळेस आपण पाहतोय की कार्डचा जर विचार केला तर स्कोर कार्ड वरती आलेले आहेत त्या फक्त आणि फक्त 5 धावा आणि 15 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या. आणि निश्चित स्वरूपाने इथे आपण पाहतोय की तुषार भाऊ जाधव रामदास मानवर यांचे खूप चाहते आहेत फलंदाजीचे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र पारितोषिक आलेले आहेत. जर का रामदास मानवर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावतील तर मात्र रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. तर निश्चित स्वरूपाने तुषार जाधव अजून एक चाहता वर्ग कळंबोली क्रिकेट मधील ते मात्र आता कुठेतरी रामदास मानवर यांची पाठराखण करण्यासाठी त्यांची हौसला अफजाई करण्यासाठी थोडंसं बूस्ट करण्याचं काम मात्र करतायत. तर नक्कीच 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक. तर शुभम नागोरगोजे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका चेंडू वेगाने ट्रॅव्हल करते वाटी शिक्षकावर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र दर्शकांपर्यंत पोहोचतोय आणि इशारा मात्र दर्शवतोय 4 धावांसाठी चौकार. यावेळेस आपण पाहतो की मैदानावरती रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार निश्चित स्वरूपाने आला आणि यावेळेस मोठा फटा मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू काही सकाळ हवेमध्ये अमन लोहिया चेंडू खालती येत आहेत. चुका इथे होणारच नाहीयेत. अमन लोहिया काय कॅच पकडतायत आणि यावेळेस बरोबर आपण पाहतो की शशी जाधव बॅक टू द पवेलियन. तर नक्कीच आपण पाहतो आता मात्र मैदानावरती फलंदाज शशी जाधव बाद झाल्यानंतर सोडेचे शंकेचे सूत्र आपण पाहू शकतो पॅव्हलियन मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या, परंतु इथून देखील सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतो. बघा ज्या प्रकारे पहिल्या काही षटकांमध्ये आदित्य प्रिया संघाने फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी आता मात्र करावं लागेल. ज्या प्रकारे दुसऱ्या हाफमध्ये पहिल्या सत्राच्या दुसऱ्या हाफमध्ये म्हणजेच दुसऱ्या षटकानंतर ज्या प्रकारे कमबॅक केला होता गोलंदाजी करणाऱ्या संघाने तशाच प्रकारचा कमबॅक पुन्हा एकदा अपेक्षित असेल तो म्हणजे डीजी मास संघाला. नक्कीच नक्कीच प्रशांत, या ठिकाणी एकंदर जर विचार केला तर अजूनही असे खेळाडू आहेत की ज्यांच्यामध्ये दमखम आहे. 18 चेंडू 59 धावांचं लक्ष होतं संघर्ष संघाविरुद्ध
आणि तिथे मात्र विजयाच्या समीप आणि विजयी होताना आपण या संघाला पाहिलं होतं. त्यामुळे होप्स तुम्हाला ठेवावे लागतील, सकारात्मक दृष्टिकोन हा नक्कीच तुम्हाला ठेवावा लागेल, कारण तो काय कमालीची गोलंदाजी आहे. बॅक ऑफ द डिलिव्हरी, इथे मात्र लेग ब्रेक प्रतीचा चेंडू फेकला गेलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा ड्रिफ्ट होतोय आणि सरळ जाऊन विसावतो एसटी रक्षकाच्या प्रवीण सर, हातामध्ये. जर पाहिलं तर रामदास मनोहर जागेवरतूनच हा शॉट खेळायचा प्रयत्न करत होते की काय हे ओळखलं गोलंदाजाने, परिणामादाखल डॉट चेंडू आलाय. बघा फुटवर्कचा वापर होत नाहीये आणि हीच गोष्ट कदाचित गोलंदाजाने ओळखली असावी आणि ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक विनोद चेंडू खालती येत आहे, झेल मात्र टिपतात आणि याचबरोबर आपण पाहतोय की जो मासा गळाला लागणं गरजेचं होतं तो मासा मात्र गळायला लागला. परंतु रामदास मानवर बॅक टू द पवेलियन. तर या ठिकाणी मात्र आणखीन एक मोठा फलंदाज गमावला गेलाय. प्रशांत मैदानाच्या बाहेर जाताना रामदास मानवरला आपण पाहिलं, ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होती परंतु ही अपेक्षा मात्र पूर्ण करू शकला नाहीये. थोडंसं मानसिक दडपणाला आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून केली गेलेली अप्रतिम गोलंदाजी हे कारणीभूत ठरले. बा दुपारचं सत्र आहे, सहसा त्या उन्हामध्ये हे सुरू असलेली ही लढत आहे आणि काही क्षणातच सन्माननीय आमदार ज्यांच्या मी म्हणेन की नावानं ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली, ज्यांच्या सन्मानार्थ ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली, आमदार चषक 2022. आमदार साहेबांचं कळंबोली शहरामध्ये शुभागमन झालं आणि काही क्षणातच साहेब आपल्याला या व्यासपीठावरती देखील नक्कीच पाहायला मिळतील. निश्चित रूपाने मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजासाठी खुशखबरी असेल, जर का 3 चेंडूमध्ये 3 विकेट चटकावले तर मात्र शुभम नागोरगोजे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. तर राईट ओव्हर द विकेट गोलंदाज राजू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस आपटलेला चेंडू लेटकट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण खूप चांगलं होते तिथे, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. बघा चेंडूला रोखणं खूप गरजेचं आहे. तर नक्कीच प्रतीक ठाकूर मात्र बघा या नवयुवकांना मात्र काही कानमंत्रणा देत आहेत, त्यांच्यामधलं इन्करेज करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना सांगतात की ही कॅच तुझ्याकडून झाली असती, तुला कशा प्रकारचा खेळ दाखवायचा, कारण की एक एक विकेट खूप महत्वाचे आहेत. गजानन बोडरेचा हा झेल होता आणि हा झेल मात्र खूप लांबवर होता परंतु प्रयत्न झालाय. तर नक्कीच प्रशांत या ठिकाणी खेळाडूंना नेहमी ऑन द टेस्ट ठेवणं हे एसटी रक्षकाचं काम असतं, कारण क्षेत्ररक्षणाचा केंद्रबिंदू म्हणून क्षेत्ररक्षकाकडे अर्थातच एसटी रक्षकाकडे पाहिलं जातं. बघा जसे सुरेश मोहिते मैदानावरती आले त्यांच्यासाठी देखील बक्षिसांची खैरात सुरू झालेली आहे. तुषार भाऊ जाधव यांच्याकडून सुरेश मोहिते याने जर का 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले तर मात्र 501 रुपयाचं पारितोषिक. तर 2 षटकांचा झालेला आहे खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डचा विचार केला तर स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलंय 11च्या घरामध्ये. समीकरण उरते येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 42 धावांची. प्रवीण सर, मागचा सामना आदित्य प्रेस चषकाचा तो पर्व अजून देखील डोळ्यासमोर आहे, ज्या वेळेला या संघाने 18 चेंडूंमध्ये 59 धावा चेस केल्या होत्या. या संघाकडे ती क्षमता आहे आणि तोच फलंदाज मैदानावरती उपस्थित देखील आहे, अर्थातच सुरेश मोहिते. नक्कीच नक्कीच प्रशांत याच गोष्टीचा मी उल्लेख करत होता आणि सुरेश मोहितेचा जर आपण विचार केला तर या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे. ती क्षमता या अगोदरच्या सामन्यांमध्ये, या अगोदरच्या स्पर्धांमध्ये या खेळाडूने सिद्ध केली आहे, परंतु आज मात्र पुन्हा एकदा वेळ आली आहे. तुमच्या समोर या स्पर्धेचा सर्वात ताकदवर संघ आहे आणि जर तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर यापेक्षा मोठं स्टेज, यापेक्षा मोठं व्यासपीठ तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मिळणार नाही आहे. या ठिकाणी संधी आहे या तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवण्याची. जर ही कामगिरी मैदानावरती पार पाडली गेली सुरेश मोहितेच्या माध्यमातून तर मी म्हणेन की अविस्मरणीय खेळी या मैदानावरती या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच असेल. नक्कीच नक्कीच सुरेश मोहिते ज्या फ्लयमध्ये आहे, ज्या लेवलवरचा क्रिकेट खेळतात, स्टँडर्ड त्यांनी दाखवला आपल्या क्वालिटी क्रिकेटचा, तो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज खूप गरजेचा असेल. मागील स्पर्धेमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं, विरोधकांच्या वरती पूर्णपणे चपराक लगावली होती आपल्या खेळाच्या माध्यमातून, परंतु आज संधी अजून एकदा आली आहे त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची. बघा येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 42 धावांची. प्रति षटका मागं 21ची सरासरी असेल. 3 मोठे फटके येणं बंधनकारक आणि इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही सकाळ हवेमध्ये जरूर राहिलाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धावावरती विश्वास दर्शवलाय गजानन बोडरेने. गजानन ओळखतात प्रवीण सर की प्रतीक ठाकूर हा थोडासा
गती आणि त्याचबरोबर चेंडूला कट करण्यावरती विश्वास दर्शवतो. आणि गजानन बोर्डरे लेफ्टी गोलंदाजांसाठी सातत्याने हवी ठरलेत, परंतु आज त्यांची परीक्षा थोडीशी अवघड असेल. बघा 12 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता असताना सिंगल डबल्सनी खासा फरक पडणार नाहीये. षटकार आणि चौकार यावं लागतं. जर का षटकार चौकार आले तर मात्र गोलंदाजी संघावरती थोडंसं वर्चस्व निर्माण करू शकतो हा संघ. परंतु या ठिकाणी मी कौतुक गोलंदाजांचं देखील करेल, खास करून प्रतीकचं. 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय. शारीरिक दुखापती आहेत, इंजर्ड आहे, परंतु तरी देखील खेळाबद्दलचं जो आत्मीयता आहे, खेळाबद्दलचं जे प्रेम आहे, ते प्रेम मात्र इथे दाखवत असताना काय कमालीचा ॲथलीट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बेगेट काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय स्वतः गोलंदाज. इथे मात्र प्रॉपर कॉलिंग होणं गरजेचं आहे आणि ती कॉलिंग होते. प्रतीक म्हणतोय इट्स माय कॅच, झेल पूर्ण केला जातोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फलंदाजीच्या माध्यमातून पूर्णपणे डॉमिनेट केलंय फलंदाजांना. फलंदाजांवरती जो मानसिक दडपण होता, त्या दडपणाला मात्र सावरता आलं नाहीये. या दडपणाला बळी पडतायत आणि सुरेश मोहिते सारखा फलंदाज जो ओळखला जातो लांबच लांब आणि उंच उंच षटकारांसाठी, या फलंदाजाला देखील मिस टाइम केला जात आहे. कारण आहे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, गोलंदाजी करतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि जो अगेन्स्ट द स्पिन तुम्हाला खेळायचा आहे, कदाचित इथे अडथळे निर्माण होत आहेत आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र मोठी फटकेबाजी नक्कीच करता येत नाही. यावेळेस रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न कैलास चौधरी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि इथून मात्र रिव्हर्स स्वीप तुम्हाला हा खेळाडू खेळून देणार नाही. पण चेहऱ्यावरची स्माईल प्रतीकच्या नक्कीच सांगते. मी म्हणेन की विजयाच्या समीप आपल्या संघाला घेऊन जाण्यासाठी खूप महत्त्वाचं होतं हे षटक आणि या षटकामध्ये काय कमालीचा मारा. गोलंदाज प्रतीक ठाकूर 100% देण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी. कमिटमेंट काय असते आपल्या संघासाठी ही मात्र या ठिकाणी दाखवून दिली जाते. यावेळेस थोडासा दिशा भरकटला गेलाय. डाव्या एष्टीवरती चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली, त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू थांबणार नाही आहे. फाईन लेग गाडी स्क्वेअर लेगच्या मधून चेंडूची मारेखा पार चौकार. तर या ठिकाणी मात्र चौकार आलाय. चौकार मी म्हणेन थोडासा उशीर केलाय फलंदाजीमध्ये. या प्रकारची फलंदाजी सुरुवातीच्या षटकांमध्ये होणं अपेक्षित होतं. इथे मात्र थोडासा शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ओळखला की फलंदाज कैलास हा देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. थोडासा शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि हेच कारण आहे की इथे मात्र हा चेंडू अवांतर घोषित केला पंचांच्या माध्यमातून. अवांतर धाव धावफलकावरती अंकित केली जाते. इथे मात्र शार्प ट्रॅकर होता, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंगचा अभाव आणि चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. तर इथे मात्र आपण पाहतोय ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. फटाक्यांची आतषबाजी आपल्याला सांगते
युवक गटाचे पनवेलचे विद्यमान आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत असताना या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदादा ठाकूर ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदादा ठाकूर एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा शुभागमन व्यासपीठावरती झाले ज्यांच्या सन्मानार्थ या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या तर आमदार चषक 2022च्या माध्यमातून एक कार्यक्रम एक जबरदस्त युवकांचे प्रेरणास्थान आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व सलग 3 वेळा जनतेनं ज्यांना आपला बहुमताचा कौल दिला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिला तर एक कार्यक्षम आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन होत असताना प्रशांत निश्चित प्रवीण सर आज एक स्वप्नपूर्तीच म्हणावी लागेल. या विभागामध्ये पहिल्यांदाच या वर्षीच्या हंगामामध्ये आमदार चषक आयोजित केला गेला कळंबोली भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आणि मी विशेष कौतुक करेन समीरजी शेख साहेबांच्या माध्यमातून. सातत्याने प्रवीण सर एक वैयक्तिक अनुभव किंवा तुमचे वैयक्तिक प्रश्न असू देत ज्या ज्या वेळेला युवकांना गरज लागली त्या वेळेला जमीर शेख साहेबांनी जी मदत केली ती खऱ्या अर्थाने कौतुकाची गोष्ट आहे. आज आपण पाहतोय तर त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सातत्याने जमीर शेख साहेबांबरोबर भरपूर सारे युवक जोडले गेलेत आणि काल आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आज युवा वर्ग आज काल तिथे उपस्थित होता. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण तो युवा वर्ग पाहणार आहोत. परंतु ज्या प्रकारे त्यांनी युवकांना संघटित करण्याचं काम त्यांच्या विभागात बघा ह्या मैदानावरती एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणं कळंबोलीच्या खेळाडूंसाठी विशेष कौतुकाची गोष्ट आहे. कळंबोलीमधील सर्व संघांना मी म्हणेल प्रवीण सर आज कळंबोलीमध्ये जर पाहिलं तर 50हून 60हून अधिक संघ आहेत त्या सर्व संघांना आमंत्रण दिलं गेलं होतं या स्पर्धेचं. एकच काम एकच मनशा युवकांना संघटित करायचंय आणि देशाचा विकास करायचा आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो की नरेंद्र मोदी साहेबांनी एक उल्लेख केला गेला होता की भारताची लोकसंख्या ही सध्या युवकांनी भरलेली आहे आणि असं म्हणलं जातं ज्या देशाची लोकसंख्या युवकांची अधिक असते त्या देशाचा विकास हा अधिक गतीने होतो अधिक वेगाने होतोय. आणि याच विचारधारेने प्रेरित होऊन ज्या प्रकारे आमदार साहेब कार्यरत आहेत आपल्या विभागामध्ये सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांनी जो विकासाचा पायंडा रचला तिथून मात्र जे संस्कार आमदार साहेबांना भेटले तिथून मात्र आपण पाहतोय की ज्या प्रकारे पनवेल नगरीचा विकास झालाय न भूतो ना भविष्य अशा प्रकारचं काम आमदार साहेबांनी केलंय. आणि याच आमदार साहेबांना पाहून आज भरपूर सारे युवा वर्ग प्रेरित होत आहेत आणि त्यामधील एक चेहरा अर्थातच जमीर शेख साहेब. नक्कीच 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 शिक्षणाचे प्रश्न असू द्यात क्रीडा प्रश्न असू द्यात वैयक्तिक प्रश्न असू द्यात सामाजिक प्रश्न असू द्यात किंवा कळंबोलीमध्ये सामाजिक चळवळी उभ्या करणं असू द्यात किंवा एखाद्या चुकीच्या कामाचा वाचा फोडणं असू द्यात प्रत्येक वेळेला 24 तास कोण जर झटत असेल युवकांसाठी कळंबोलीमध्ये तर अर्थात आपले जमीर शेख साहेब आणि त्यांच्यामुळेच आज आपण पाहतो की एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि जमीर शेख साहेबांच्या माध्यमातून साकारला जाणारा हा दैदिप्यमान सोहळा अर्थात आमदार चषक 2022 नक्की